सर्वप्रथम त्या जो काही आमदार आहे त्याचा निषेध व्यक्त करतो. त्यांना कदाचित कल्पना नसेल की हा मुंबई ही सोम्या-गोमेची नाही आहे, ही मुंबई मराठी माणसांनी आहे बसवलेली आहे आणि ही मुंबई मराठी माणसांची. आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह जो परिसर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये त्याचा अधिकार आहे. ही भूमिका शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस घेतली होती आणि आजपर्यंत ती भूमिका कायम आहे. आमच्या अनेक शिवसैनिकांनी त्यासाठी तुरुंगवास भोगलाय. प्रामुख्यानं आमच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळी 2 महिने तुरुंगवास या बेळगाव महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि तुरुंगवास भोगला होता. त्यामुळे असल्या नवख्या आमदाराला ज्याला मुंबईची माहिती माहीत नाही, ह्या मुंबईच्या संरक्षणासाठी आणि प्रामुख्याने ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्याने प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. त्या बलिदानामुळे मुंबई आम्हाला मिळालेली आहे हे विसरून त्याला चालणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून प्रसिद्धीसाठी किंवा आपल्या मतदारसंघातील कर्नाटकच्या जनतेसाठी त्यांनी जर अशा प्रकारचं वाक्य केलं असेल तर मी त्याचा निषेध करतो.